नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेची KYC कशी करायची आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व काही आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे। मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला बॅनर दिसेल, त्या बॅनरवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर KYC करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर इथं खाली कॅप्चा आहे, तो कॅप्चा भरून घ्यायचा आहे। कॅप्चा भरल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी सहमती द्यायची आहे। ह्याला क्लिक करायचं, मी सहमत आहे ह्या ठिकाणी क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP जाईल। OTP गेल्यानंतर OTP टाकून घ्यायचा आहे। तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल, OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला आणखीन एक आधार कार्ड नंबर टाकावा लागेल। तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तिथं टाकायचा आहे। व्यवस्थित पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक तिथं व्यवस्थित टाकायचे आहे, चुका करायच्या नाहीत। व्यवस्थित बघून पतीचा किंवा तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक तिथं टाकून घ्यायचा आहे। ते टाकल्यानंतर कॅप्चा भरून घ्यायचा आहे। प्रोसिजर आहे आधार प्रमाणीकरणासाठी मी सहमत आहे। OTP रजिस्टर मोबाईल नंबरवरती जातो, जो आधार कार्डला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP जातो। तो OTP बघायचा आहे आणि टाकून घ्यायचा आहे OTP। OTP टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं काही तिथं दिसणार आहे। वडिलाचे किंवा पतीचे नाव इथं येईल, तुमचं आधार क्रमांक टाकल्यानंतर ऑटोमॅटिक येणार आहे। मग इथं तुमची जात निवडायची आहे। जात निवडल्यानंतर खाली माझ्या कुटुंबातील सदस्य किंवा नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कुठलंही काम करत नाही, म्हणजे सरकारी विभाग नोकरीला नाही किंवा सेवानिवृत्त घेत नाही, म्हणून इथं पण ते निवडायचं आहे। मित्रांनो, ह्या ठिकाणी होय म्हणून निवडायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही। एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे हे निवडायचं आहे। होय करायचं आहे ह्या ठिकाणी। मित्रांनो, लक्षात घ्या, होय करायचे, कन्फ्यूज व्हायचं नाही। ह्या ठिकाणी होय करायचं आहे। होय केल्यानंतर इथं ह्या बॉक्सवरती क्लिक करून खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येणार आहे, मित्रांनो तुमची KYC यशस्वी झालेली आहे, म्हणजे सक्सेस झालेली आहे म्हणून तुम्हाला मेसेज येईल। मित्रांनो, तर ही होती लाडकी बहीण योजनेची KYC। तर अशा प्रकारेच तुम्हाला KYC करायचे मित्रांनो, चुका करायच्या नाहीत, चुकीचं काही टाकायचं नाही मित्रांनो, काळजीपूर्वक करायचे आहे। हे तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही पूर्ण करू शकता मित्रांनो। समजत नसेल तर बार बार व्हिडिओ बघा मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी ह्या वेबसाईटची लिंक देणार आहे। त्या लिंक थ्रूच तुम्ही KYC करायचे मित्रांनो। सरकारी वेबसाईट थ्रूच KYC करायचे आहे, कारण काही फेक पण वेबसाईट आलेले आहेत, त्यासाठी काळजी घ्यायची आहे मित्रांनो। फेक वेबसाईटवरती तुम्ही जायचं नाही, गव्हर्नमेंटच्याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काळजीपूर्वक KYC करायचे मित्रांनो। तर मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन गव्हर्नमेंटच्या वेबसाईटची।
मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओला पाहता येईल. आज इथंच थांबू. नमस्कार.